आणि आपण आता घरी चाललो आणि घरी जाऊन एक सरप्राईज आहे, तर ते तुम्हाला पुढे कंटिन्यू दाखवतो. मी सांगतो आता लगेच तुम्हाला. थांब जरा, सरप्राईज आहे. तर पुढे जाऊन भेट. आमच्या मंडळाचे अध्यक्ष आता आपण आलेलो आहोत घरी आणि इकडे बघा रात्री 2 वाजता मस्ती चालू आहे. 2 वाजले रात्रीचे. स्पर्धा संपली. जाम अवस्था खराब झाली. स्वेटर पण घेऊन नव्हतं गेलेलो दापोलीत. तर मंडळी, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल. नमस्कार मंडळी, तर मी साहिल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज पुन्हा एकदा आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर आज चाललो आहे आपण जालगावला. त्या ठिकाणी आपल्याला समालोचन करण्यासाठी जायचं आहे. कबड्डीची स्पर्धा आहे. कालचा पहिला दिवस होता आज आणि फायनली आहे. तर आपण चाललो आहे. आजचा दिवस तुम्हाला मी दाखवणार आहे काय काय होतं आहे तिकडे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आपल्यासोबत आज सार्थक आणि बबलू आहे. बबलू आजच आला आहे मुंबईवरून आणि त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे. शाल्वीस अमेझिंग ब्लॉग म्हणून यूट्यूब चॅनल आहे. तिकडे पण जाऊन त्याचे व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा. तर आता जाऊया तिकडे आणि तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो सगळं. तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा, कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आता मी इथे आलेलो आहोत आणि बरोबर समोर ग्राउंड आहे, तुम्हाला दाखवतो. आजच्या मॅचेस खूप चांगले होणार आहेत. हाय व्होल्टेज सगळे टफ राऊंड. इंटरेस्टिंग शब्द बोलता नव्हते म्हणून बोलतो नाही. जरा तुम्ही समजून घ्या. टफ आहेत राऊंड सगळे. बघूया काय काय मजा येते. श्री सद्गुरू सेवा मंडळ जालगाव सदरकोड आयोजित भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा. स्पर्धेचा आता दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सुतारकोंड आयोजित श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त आणि त्याचप्रमाणे 25व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य तालुकास्तरीय खुला गट कबड्डी स्पर्धा 2024. आजच्या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आपण दाखल झालोय. एका बाजूला गवेचा संघ तर दुसऱ्या बाजूला मुरुडचा संघ आपल्याला दाखल झालेला पाहायला मिळतोय. आजच्या या रात्रीतील पहिला सामना यांचा खेळवला जाईल. सर्व क्रीडा रसिक तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. संध्याकाळ गणरायाला वंदन करून आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करतोय आणि माझ्या समालोचनाला देखील सुरुवात करतो. उपस्थित क्रीडा रसिक मान्यवर व्यासपीठ तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा साहिल शिगवण सहर्ष स्वागत करतो आणि तुम्हाला मात्र मी घेऊन जातोय या जालगा गावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये, ज्या ठिकाणी आजचा हा अंतिम दिवस खेळवला जातोय आणि अंतिम दिवसातील हा पहिला सामना या ठिकाणी तुमच्या समोर रंगला जाईल, ज्यामध्ये इच्छापूर्ती गवे तर त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ मुरुड अशा 2 तुल्यबळ संघांमध्ये हा सामना खेळवला जातोय. ऑल सेट, ऑल रेडी, लेट्स प्ले. झाला होता आणि 3ऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं होतं या मुरुड संघाला आणि आज मात्र पुन्हा एकदा दाखल झाला या ठिकाणी आपण पाहतोय या जालगाव गावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये, ज्या ठिकाणी आपला सुंदर असा खेळ सादर करण्यासाठी सज्ज होईल. परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील तितक्याच ताकदीचा पाहायला मिळतोय. श्री इच्छापूर्ती गणेश गवे या ठिकाणी आपण पाहतोय. दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली. पहिल्या सत्राच्या खेळाच्या समाप्तीपर्यंत 4 गुणांची आघाडी हरणे संघाकडे. दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होताच पहिला गुण एक व्हॅली ट्रेड केली आणि त्यानंतर मात्र माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून. जय सीमा माता सालदुरे संघाचा चढाईपट्टू मागच्या डू ऑर डाय रेडमध्ये जो खेळाडू सक्सेसफुल झाला होता या ठिकाणी पुन्हा एकदा दाखल झालाय. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण 5 खेळाडूंचा डिफेन्स पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि या 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये इथे मात्र चढाई सजवली जाते. परंतु सिद्धेश गौरत ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसलाय. अगदी निदान रेषेवरती या ठिकाणी मात्र केलेली ही पकड अनसक्सेसफुल ठरली आहे. मिड लाईन क्रॉस केली गेली चढाईपट्टूच्या माध्यमातून आणि सक्सेसफुल कामगिरी करत पुन्हा एकदा सालदुरे संघाच्या खात्यामध्ये 1 गुणाची भर पडते. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय बचावरित्या कामगिरी करत गजानन संघ केशी संघाचा चढाईपट्टू माघारी परतला. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा चढाईपट्टू दाखल झालाय. बलाढ्य अशा गजानन संघ केशी संघाच्या कोर्टमध्ये आज मात्र महत्वपूर्ण खेळाडू अनुपस्थित पाहायला मिळत आहेत. बंटी पाटील हे खेळाडू देखील आज मात्र अनुपस्थित आहेत.
परंतु इथे मात्र बंटी आंबेकर, रत्नागिरीचं टायगर म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं जातं, हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारची चढाई या ठिकाणी पाहायला मिळाली नाही या खेळाडूच्या माध्यमातून. तो खेळाडू देखील नक्कीच आपल्या खेळाचं प्रदर्शन करताना पाहायला मिळेल. तर या ठिकाणी मग तिसरी चढाई असेल आणि तिसऱ्या चढाईसाठी दाखल झालेल्या चढाईपटू इथे मात्र संयम बाळगणं गरजेचं होतं डिफेन्सला, परंतु इथे मात्र चुका घडतायत. थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न, ज्या ठिकाणी आवश्यकता होती चढाईपटूला गुणाशी कमाई करून देण्याची, त्या ठिकाणी मात्र थोडीशी घाई गडबड आणि सहजासहजी मिड लाईन क्रॉस, एका गुणाची कमाई गजानन संघर्ष केशी संघाच्या खात्यामध्ये. केशी संघासाठी आज मात्र सातत्याने रेडिंग मार्क मध्ये आचरण केलं जात आहे. या ठिकाणी मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. मिड लाईन सहजासहजी क्रॉस केली गेली आणि ऋतिक शिंदे यावेळेस मात्र मल्टी पॉइंट रेड करतोय, 2 गुणाची कमाई केली गेली आहे. या 2 गुणांना या ठिकाणी मात्र गुणफलक पुढे सरकले ते मात्र केशी संघाचा आणि त्यानंतर मात्र सक्सेसफुल कामगिरी यावेळेस मात्र सिद्धेशच्या माध्यमातून गुणाची कमाई सक्सेसफुल होतोय. मैदानाच्या आतमध्ये डिफेन्स केशी संघाचा. फायनलच्या फेरीचा नाणेफेक केला जातोय. एका बाजूला श्रीराम करदे तर दुसऱ्या बाजूला श्री सीमामाता सालदुरे संघ पाहायला मिळेल. अंतिम फेरी नाणेफेकीचा कौल अक्षय फाटक सरांच्या हस्ते या ठिकाणी मात्र भिरकावला गेला. नाणेफेकीचा कौल फायनलचा या ठिकाणी श्री सीमामाता सालदुरे संघाच्या बाजूने लागलेला आहे. मी सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सहकार्य केले ते साहिल शिगवण यांचे सत्कार सन्मानचे आमच्या मंडळाचे अध्यक्ष मंडळी. आत्ताच इथल्या स्पर्धा संपल्यात आणि आपण आता घरी चाललो आणि घरी जाऊन एक सरप्राईज आहे, तर ते तुम्हाला पुढे कंटिन्यू दाखवतो. मी सांगतो आता लगेच तुम्हाला. नको थांब जरा, सरप्राईज आहे, सरप्राईज आहे. तर पुढे जाऊन भेटूया आपण, स्किप करू नका, बघा पूर्ण. आता आपण आलेलो आहोत घरी आणि इकडे बघा रात्री 2 वाजता मस्ती चालू आहे. 2 वाजले रात्रीचे. स्पर्धा संपल्या. जाम अवस्था खराब झाली. एक तर स्वेटर पण घेऊन नव्हतं गेलेलो. दापोलीत काय गुलाबी सांगू थंडी. तुम्हाला? आता जाऊया आतमध्ये, फ्रेश वगैरे होऊया आणि सरप्राईज आहे, कंटिन्यू करा. म्हणजे हे बघा बाबू कालिया. हॅपी बर्थडे झोपलेत आहेत. अॅनिव्हर्सरी, अॅनिव्हर्सरी. पप्पा मम्मी हॅपी मम्मी ही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी आज 9 डिसेंबर आणि मम्मी पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर आपण आता केक कापतोय आणि उद्या संध्याकाळी आपल्या इथे आपण सेलिब्रेशन करणार आहोत ते वेगळं. आणि आम्ही आता स्पर्धेवरून येताना मस्त आहे की केक वगैरे घेऊन आलोय, तर आता आपण केक वगैरे काटूया, केक वगैरे कापूया आणि झोपून जाऊया. उद्या सकाळी कामाला वगैरे जायचं सगळ्यांना. शब्द जड झाले होते आज कॉमेंट करताना. काढ आताच हे पप्पा बोलताय आपली सकाळी आरती कोण करत, आपण म्हणतो दोघांनी एकमेकांची छोट्या पोरगीला मोठ्या माणसाला
काय मी पण नाही गेले. ते आठवड्यात रांगत नाही नको रे. कर. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you, mummy papa. Happy anniversary to you. आपलं आता सेलिब्रेशन वगैरे करून झालेलं आहे. मस्त की केक वगैरे भरवलेला आहे आणि आता आपण केक वगैरे खातोय. इकडे धर ना तुला तर माझ्या. आजचे उत्सव मूर्ती संध्याकाळी आपला कार्यक्रम होणार आणि त्याचा ब्लॉग नक्कीच येईल. आणि सणाला पाठव. आज आपल्याला एक सन्मान चिन्ह भेटलंय तिकडे वरती. इकडे आपण आणि तुम्हाला जादू बघायची आहे या का? ठिकाणी सर्व तुम्हाला जादू बघायची आहे? सन्मान चिन्ह नको हे बबलू नको बबलू नको नको नको. आणि इकडे आपल्या सगळ्या सन्मान चिन्हांचा शोकेस करून ठेवलेला आहे तिकडे मस्त की. आणि तिकडे पण आहेत टीव्हीच्या इकडे पण आहेत 2-3. तर मंडळी आजचा ब्लॉग इथेच थांबवतोय आणि आता आपण लगेच झोपणार आहे जाऊन. मस्त की सकाळी उठायचं लवकर. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपल्या युट्यूब चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा. धन्यवाद.